साळवेंच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना आपण ऐकलेलं असेल. त्या ठिकाणी कांबळे साहेबांनी आपल्या समोर सांगितलं, हर्षदा बोलली, आवळे साहेबांनी त्यांच्या पद्धतीने बोलले. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 पुरंदरच्या पायथ्याशी असलेलं पेठ नावाचं गाव आहे त्या ठिकाणी झाला. त्याच्या वडिलांचं नाव सांगितलं, त्याच्या आईचं नाव सांगितलं. त्या गोष्टी पुन्हा रिपीट होणार नाही त्याची दक्षता मी त्या ठिकाणी घेणार आहे. साळवे घराणे स्वामिनिष्ठ आहे हे मी त्याच्यामध्ये ऐकलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या घराण्यावर विशेष मर्जी होती आणि म्हणून लघुजी म्हणजे राघोजी लघुजी साळवे त्यांचे आजोबा हे इंग्रजांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्यावर पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजींनी त्या ठिकाणी सोपवलेली होती. एकूणच अशा अनेक ऐतिहासिक राजा राजवड्यांच्या दरबारामध्ये सैन्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये या समाजातले अनेक शूरवीर काम करत होते. त्यापैकी लघुजी साळवेंचं एक घराणं आहे. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की शिवाजी महाराजांच्या नंतर पुण्यामधील पेशवाई, या पेशवाईमध्ये राघोजी साळवे सेवेत होते असं आपण इतिहासामध्ये ऐकतो, सगळेच आपण वाचतो. आणि 1817 जी खडकीची लढाई झाली, त्या खडकीच्या लढाईमध्ये 22-23 वर्षाचे लघुजी आणि त्यांचे वडील त्या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी इंग्रजांना लोळवण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. आणि जेव्हा अनेक इंग्रज सैनिक धारातीर्थी पडत होते तेव्हा सर्वांचा डोळा हा राघोजीवर गेला आणि त्यांनी सर्वांनी मिळून राघोजींना त्या ठिकाणी गोळ्या घातल्या, त्या ठिकाणी त्यांना लाथाबुक्याने मारलं. हे सगळं लघुजी आपल्या डोळ्याने बघत होते. आणि लघुजींनी कसं बसं करून त्या सगळ्या इंग्रजांच्या सैन्याच्या तावडीमधून राघोजींना बाहेर काढलं. त्यातच त्या ठिकाणी त्यांना वीर मरण आलं. आणि मग त्या ठिकाणी लघुजी साळवे त्यांचा अंत्यविधी केल्यानंतर अनेक लोक म्हणतात की त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या समाधीवर त्यांनी हात ठेवून ती प्रतिज्ञा केली वगैरे, जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी, अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. आणि या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी लघुजी साळवे त्या ठिकाणी कामाला लागले. खरं तर आपण हे बघतोय की या लघुजींच्या अनुषंगाने किंवा लघुजींच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर खूप काही अशा प्रकारच्या निगेटिव्ह बातम्या आणि व्हिडिओ आपण ऐकलेले आहेत. मी एक व्हिडिओ त्या ठिकाणी ऐकला की लघुजी हे पात्र, लघुजी हे काल्पनिक आहेत आणि म्हणून लघुजींच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी सुद्धा काल्पनिक आहेत, अशा प्रकारचा व्हिडिओ गेल्या 15 दिवसापूर्वी मला तो ऐकण्यात आला. पहिल्यांदा जाहीर कोणी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, त्याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. मित्रांनो, आपल्याला माहित असलं पाहिजे की लघुजीच्या इतिहासामध्ये अनेक संदर्भ मी आपल्या समोर ठेवणार आहे, जे महाराष्ट्रातल्या फार कमी लोकांना ते संदर्भ माहिती आहे. आणि म्हणून माझा प्रयत्न हा असतो की पुराव्याशिवाय बोलायचं नाही. कुठलाही इश्यूशन असल्याशिवाय किंवा कुठलाही आधार असल्याशिवाय कुठल्या महापुरुषाबद्दल आजकाल बोलणं खूप अवघड झालेलं आहे. आणि म्हणून ते पुरावे देऊन या ठिकाणी बोलण्याचा थोडक्यात माझा प्रयत्न आहे. मला सांगा, आपल्यामध्ये देशभक्ती आहे की नाही? आपलं देशावर, भारतावर, या मातृभूमीवर प्रेम आहे की नाही? हे प्रेम असतं प्रत्येकाचं, म्हणजे ज्याला कळतं त्या सगळ्या, म्हणजे कळणाऱ्या मुलापासून ते बाल वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचं आपल्या मातृभूमीवर, आपल्या देशावर प्रेम असतंच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी प्रस्थापिताकडून प्रचंड अशा प्रकारचा त्रास दिला गेला, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा भारतीयच आहे. लघुजी साळवे जर ठीक आहे, कदाचित प्रमाण भाषेमध्ये लघुजींना ते जमलं नसेल. जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी ही प्रमाण भाषेमधलं वाक्य ते स्लोगन आहे. आम्ही मान्य करतो, कदाचित ते आपल्या डुबळ भाषेत, व्यावहारिक भाषेमध्ये, आपल्या बोली भाषेमध्ये लघुजी बोलले असतील, पण अलीकडच्या काही लोकांनी त्याला सुधारित अशा प्रकारचं, त्याला प्रमाण भाषेमध्ये जर आपल्या समोर प्रेझेंट केलं असेल तर वाईट काय आहे? आणि मग लघुजी हे देशभक्त नाहीत किंवा लघुजी हे काल्पनिक आहेत, अशा प्रकारचा कांगावा या महाराष्ट्रामध्ये काही बदमाश लोकांनी आज सोशल मीडियावर चालवल्याचं मला या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून त्यांच्यावर माझा आक्षेप आहे की लघुजीच्या मनामध्ये ती देशभक्ती कशी नसेल? जे लघुजी पुण्यामध्ये म्हणजे त्यांचे वंशज छत्रपती शिवाजीच्या त्या दरबारामध्ये काम करत होते,
नंतरच्या काळामध्ये जे राजे म्हणून पेशव्यांनी राज्य केलं पुण्यावर, आता राजा कोण कसा वागतोय हा तो त्यांचा प्रश्न असतो, पण त्यांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी राघोजींनी सेवा केलेली आहे, नंतर लहुजींनी पुन्हा पुण्यामध्ये काम केलेलं आहे. अशा या सगळ्या लोकांच्या मनामध्ये देशभक्ती नसेल अशा प्रकारचं विधान हे लोक सोशल मीडियावर करतातच कसं, हेच मला या ठिकाणी कळत नाही. आणि म्हणून मित्रांनो, या लहुजी बद्दल अशा काल्पनिक आहेत लहुजी, किंवा त्यांनी सांगितलेले विचार हे काल्पनिक आहेत आणि खरे लहुजी नाहीत, अशा म्हणण्याचा विषय मी पहिल्यांदा या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की लहुजी मग खरे आहेत का नाही, लहुजींच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना खऱ्या आहेत की नाही, लहुजी झालेत की नाही, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. आणि त्याचे काही पुरावे इतिहासामध्ये आले. मी इतिहासाचे पुस्तकं चाललेले आहेत, केवळ पुण्यातल्या काही लोकांनी लिहिले म्हणून ते पुस्तकं बघितले आणि मी ते तुमच्या समोर मांडतो अशी ती गोष्ट आहे. तर कसबे नावाचा कोणीतरी कार्यकर्ता आहे आपला पुण्यातला, त्याने लहुजीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकावर मराठी साहित्य संस्कृती मंडळाने म्हणजे बॅन आणलेला आहे. ते कुठं काय पब्लिश झालेलं नाही. आता काही गोष्टी त्यांनी सुद्धा काही पुरावे तपासून त्याला जोडून ते सगळं प्रेरित करायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते कदाचित जमलं नसेल. आणि म्हणून तुम्ही सामान्य माणसाने लिहिलेलं पुस्तक किंवा तो ग्रंथ समाजामध्ये लोकांमध्ये वाचकामध्ये जाण्या इतपत योग्य आहे की नाही अशा प्रकारचा निष्कर्ष कुणालाही न सांगता मराठी साहित्य संस्कृती मंडळाने निर्णय घेतला आणि त्यावर ते आपल्या मुंबईच्या मुद्रणालयामध्ये जे पुस्तक पडलेलं आहे त्याच्यावर बॅन आलेला आहे. परंतु बॅन सुद्धा लवकरात लवकर हटवला पाहिजे अशा प्रकारची मागणी प्रशासनाकडे आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहित असलं पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढल्या, नंतर पुन्हा अस्पृश्य मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या आणि या सगळ्या शाळा उभा करण्यामध्ये लहुजींचं काही योगदान आहे की नाही, त्यांच्या बरोबर जे काही सहकारी आहे त्यांचं काही योगदान आहे की नाही, का फक्त एके लहुजीच अशा प्रकारचा म्हणजे या शिक्षणाची मुहूर्तमेढ लावू शकतात. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण चर्चा केली पाहिजे. पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा ते पंतोजींच्या शाळेमध्ये शिकाय गेले 1834 दरम्यान, तेव्हा त्यांच्या फुलाच्या दुकानावर काम करणारे विनायकपंत जोशी हे गोविंदरावांना सांगतात की अशा पद्धतीचं शिक्षण जर ज्योतिबा घेऊ लागले तर त्या ठिकाणी तुमच्या 40 पिढ्या नरकामध्ये जातील आणि म्हणून त्याला पहिल्यांदा शाळेतून काढू. लहुजी साळवे हे मोठे कसे आहेत हे तपासण्यासाठी किंवा हे पाहण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा इतिहास आपल्या समोर ठेवला पाहिजे. तेव्हा लहुजी साळवे हे खरे आहेत की ते काल्पनिक आहेत की मग त्यांनी काम केलं की नाही याचा सगळा उलगडा आपल्या समोर या ठिकाणी करता येईल. मित्रांनो, आज जे पाहत आहोत आपण की या शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यामध्ये ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी लावली त्या मुहूर्तमेढ रोवण्यामध्ये लहुजींचं किती मोठं काम आहे, परंतु त्याकडे महाराष्ट्रातील जनता लक्ष देत नाही. त्याचं मूळ कारण आहे सोनवणे सर की आपल्यामध्ये लिहिणारी माणसं त्या काळामध्येही नव्हती, आजही तितक्या प्रमाणामध्ये नाही. आपल्यामध्ये आता वाचक निर्माण झालेले आहेत, आपल्यामध्ये आता वाचणारी माणसं निर्माण झालेली आहेत, पण लिहिणारे माणसं मात्र फार कमी आहेत. आता ज्या समाजामध्ये लिहिणाऱ्या लोकांची संख्या अधिक त्यांचा इतिहास लिहिला गेलेला आहे, हा या देशाचा इतिहास आहे. ज्या समाजामध्ये लिखाण करणाऱ्यांची संख्या अधिक, ज्या समाजामध्ये सुशिक्षितांची संख्या अधिक, त्याचा इतिहास लिहिला जातो आणि ती माणसं राष्ट्रासमोर राष्ट्रातल्या लोकांसमोर तो इतिहास ते ग्रंथ आणत असतात. लहुजी पडद्यामागे का राहिले? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये शिक्षणाचा जो महावटवृक्ष लावला त्याचं सोटमूळ म्हणजे क्रांतीवीर लहुजी साळवे आहेत. सोटमूळ शहरातल्या लोकांना फार कमी माहिती असतं, आम्ही खेड्यामधली माणसं असल्यामुळे झाडाचं सोटमूळ आम्हाला कळतो. ते संपूर्ण झाड जे असतं, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, चिंचेचं झाड, लिंबाचं झाड, या सगळ्या झाडाच्या खाली एक सोटमूळ असतं. त्या सोटमूळवर तो वृक्ष इतका मोठा महाकाय बनत असतो आणि ते सोटमूळ म्हणजे लहुजी साळवे आहेत. जे सोटमूळ जमिनीमधून पाणी
त्याला लागणारे आवश्यक द्रव्य जे पोषण द्रव्य असतात ते सगळे शोषून घेत असतं आणि त्या फांद्याला फुलाला फळाला त्या ठिकाणी वर ते देत असतं. लहुजी साळवेंनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या त्या सगळ्या शैक्षणिक मुहूर्तवेळ जी रोवली, जो महावृक्ष वटवृक्ष रोवला, त्याच्या पाठीमागे लहुजी साळवे उभा टाकले होते. म्हणून आज क्रांतीवीर लहुजी साळवेच्या नावाला महात्मा ज्योतिबा फुले स्वतः लिहितायत, स्वतःच्या हाताने लिहितायत की परांजपेच्या लग्नामध्ये माझा अपमान झाला. शेवटी ते माळी असले तरी ते शूद्रच. जिथे राजाला शूद्र म्हटलं गेलं तर माळी बहुजन समाजामध्ये सगळे आपण शूद्रच आहोत. आणि म्हणून मग परांजपेच्या लग्नामध्ये जेव्हा फुल्याचा अपमान होतो तेव्हा फुले तिथून उठतायत आणि सरळ लहुजींच्या तालीमध्ये जात आहेत. ज्याने कोणी सोशल मीडियावर लहुजींना काल्पनिक ठरवलं, त्या बदमाश माणसाला पुण्यातल्या गंधपेठेमध्ये जा म्हणावं, लहुजींची तालीम आहे का नाही बघ म्हणावं. इतिहासाचे 35 पुस्तकं मी देतो स्वतः, ज्याचे ते संदर्भ मी आज प्रमाणले, त्यांनी ते सगळे संदर्भ बघावेत आणि नंतर मग लहुजी बद्दलचं आपलं मत या ठिकाणी बनवावं, असा माझा त्या सोशल मीडियावरच्या बदमाश माणसाला सल्ला आहे. मित्रांनो, परांजपेच्या लग्नानंतर म्हणजे 1847 ला महात्मा ज्योतिबा फुले लहुजी साळवेंच्या त्या गंजपेठेच्या तालमीमध्ये जातात. हे कुठं लिहिलेलं आहे? यशवंत दिनकर फडके यांनी महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय 5वी आवृत्ती पेज नंबर 611 पृष्ठ 1991 मध्ये आवृत्ती बाहेर पडली आहे. पृष्ठ क्रमांक 611 वर तो पुरावा जोडलेला आहे आणि पेज नंबर 6 वर सुद्धा हा पुरावा जोडलेला आहे. अभ्यासक लोकांनी तो जाऊन बघावा, लिहून घ्यावं आणि जाऊन तो 5वी आवृत्ती काढावी आणि त्याच्यामध्ये हे पुरावे जोडलेले ते आपण बघावे. मी दुसरा जे पुरावा आपल्या समोर देणार आहे मित्रांनो, ज्योतिचरित्र नावाचा जो काही ग्रंथ आहे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेला आहे तो, आणि तो आजही सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्ही गुगलवर गेला तर तुम्हाला तो ग्रंथ ताबडतोब ज्योतिचरित्र टाकले तो येऊन जातो पीडीएफ स्वरूपामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे पुस्तक स्नेहल बुक ट्रस्ट यांनी लिहिलेला म्हणजे छापलेलं आहे. 26 सप्टेंबर 1951 हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे. यात पेज नंबर 7 वर जोशीबुवा म्हणतायत, लक्ष्मण शास्त्री जोशी असं लिहितात त्या पुस्तकामध्ये, ध्येय सिद्धीसाठी आणि उच्चतम जीवन जगण्यासाठी सामर्थ्य आवश्यक असते. हे लक्षात घेऊन वासुदेव फडके व ज्योतिबा हे दोघे मैदानी खेळ खेळत दांडपट्टा, तलवार, नेमबाजी यात ते प्रवीण झाले. बघा, लहुजी बुवा मान हे अस्पृश्य जातीतील ग्रस्त या दोघांचे गुरु होते. मी पुस्तकाचं नाव दिलंय, पुस्तकाचं वर्ष दिलंय, त्याचा मी पेज नंबर दिलाय. अभ्यासक लोकांनी ते पडताळून बघावं. त्याच्यानंतरचा मी तुम्हाला पुरावा सांगतो, कारण या ठिकाणी कधी लोक म्हणतात की वासुदेव इतिहासामध्ये नोंद आहे सर, वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म 1845 चा आणि 48 ला फुलेंच्या तालमीमध्ये कसे गेले, कदाचित त्याच्यामध्ये तो गफलत झालेली आहे. केवळ हेच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्या समग्र वाङ्मयामध्ये शेवटी जे परिशिष्ट जोडले त्याच्यामध्ये एक सेपरेट पेज जोडलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि वासुदेव बळवंत फडके हे 1879 ते मे 79 पर्यंत दोघं एकत्रच त्या तालमीमध्ये कसरती करत होते, अशा प्रकारचा पुरावा त्या पुस्तकामध्ये जोडलेला आहे. म्हणून लहुजी हे काल्पनिक आहेत का? लहुजी हे अशा पद्धतीनं देशभक्तच नाही, अशा प्रकारचा कांगावा करून लहुजींचं मोठेपण दाखवण्याचा जो प्रयत्न या राज्यामध्ये होतो आहे तो या वाचकांनी अभ्यासकांनी आता हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, पुढे महात्मा फुले समग्र वाङ्मय पेज नंबर 766 यावर 20 फेब्रुवारी 1879 ते 79 या काळामध्ये महात्मा फुले आणि वासुदेव फडके या दोघांची ओळख झाली आणि तालमीमध्ये दोघांनीही त्या ठिकाणी लहुजी कडून कुस्त्या आणि दांडपट्ट्याचं प्रशिक्षण घेतलं. अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यांनी समावेश केलेला आहे. 15 सप्टेंबर 1853 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्ञानोदय नावाचं एक नियतकालिक, त्या काळामध्ये इंग्रज हे नियतकालिक काढत होते, त्या ज्ञानोदय नावाच्या नियतकालिकामध्ये स्वतःला जे काही लिहिलेलं आहे, स्वतः जो निबंध लिहिलाय त्याच्यामध्ये महात्मा फुले असं म्हणतायत की 1848 ला सुरू केलेले काम मध्यंतरी बंद पडले.
म्हणजे पहिली जी शाळा आहे भिडेवाड्यातली पहिली शाळा होती 1848. आता भिडेवाडा सुद्धा पार नेस्तनाबूत झालेला पार तो पडायला लागले, कोणाला काय त्याचं देणे घेणे. आणि या 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपले मित्र सदाशिव गोवंडे असतील, वाळवेकर असतील, परांजपे असतील या सगळ्यांच्या सहकार्याने त्या शाळेमध्ये त्या भिडेवाड्यामध्ये ही शाळा सुरू केली. आणि ही शाळा सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी काही कुटुंबातल्या मुली, काही 6, काही ठिकाणी नोंदी आहे, काही ठिकाणी 8 मुलीची नोंद आहे. अशा प्रकारच्या मुली त्या शाळेमध्ये येऊ लागल्या. परंतु समाजाचा नैतिक दबाव इतका प्रचंड होता की महात्मा फुलेंना काम करणे हे अवघड झालं. आणि म्हणून त्यांनी असं लिहिलेलं आहे, 48 ला सुरू केलेले काम मध्यंतरी बंद पडले. म्हणजे 48-46 मध्ये वर्षभरात पुरती शाळा चालूच होती आणि नंतर ती शाळा बंद पडली. नंतर महात्मा फुले असं म्हणतायत, हे काम लहुजी साळवे आणि रामबा महार यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सुरू झाले. यांनी आपल्या जात बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. म्हणजे लहुजी साळवे आणि रामबा महार हे आपल्या जातीमध्ये जात होते आणि शिक्षणामुळे काय काय फायदे होतात हे आपल्या जात बांधवांना पटवून सांगत होते. आणि म्हणून त्या जातवाल्याने जी अस्पृश्यांची शाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी चालवली 1851 ला, त्या शाळेमध्ये अशा पद्धतीच्या मुली यायला सुरुवात झाली. आणि बंद पडलेलं काम म्हणजे लहुजी साळवे या दोघांच्या पाठीमागे उभे टाकले म्हणून अनेक मुली शाळेमध्ये पाठवू लागले. कोणी पुस्तकं देऊ लागले, कोणी पाट्या देऊ लागले, कोणी पैसा देऊ लागले आणि त्या ठिकाणी शाळेला जागा सुद्धा उपलब्ध करून दिली. अशा प्रकारचे स्वतः महात्मा ज्योतिबा फुले म्हणतायत त्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे विद्यार्थी शाळेत यायला लागले आणि पुन्हा शाळा सुरू झाल्या. आणि एक नव्हे 48 ला, पुन्हा 51 ला, पुन्हा 52 ला अशा 2-3 शाळा त्या पुण्यामध्ये निर्माण झाल्या. या सगळ्या शाळा केवळ आणि केवळ क्रांतीवीर लहुजी साळवे पाठीमागे उभे टाकल्यामुळेच त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले पुन्हा शाळा सुरू करू शकले असं स्वतः महात्मा फुले म्हणतायत. आता मला सांगा, लहुजी साळवे हे काल्पनिक आहेत ना? लहुजी साळवे झालेच नाहीत असं म्हणणं किती मूर्खपणाचं लक्षण आहे. स्वतः फुले आपल्या ग्रंथात लिहितायत, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये फुले या ठिकाणी लिहितायत, तरीही अशा प्रकारचा कांगावा लोक आज करतायत. आणि म्हणून मला हे संदर्भ जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्याला द्यावे लागतायत. हा जो या शिक्षणाचा जो काय रथ होता, हा शिक्षणाचा हा जो महामेरू होता, हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी जरी पुढे नेला असला तरी त्याच्या पाठीमागे बॅकबोन म्हणून जर कोण उभं टाकला असेल तर ते क्रांतीवीर लहुजी साळवे हे होते. हे आपण लक्षात घेत नाही. बॅकबोन म्हणजे कणा मोडल्यानंतर माणूस कसा खाली कोलमडतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून लहुजी साळवे हे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चळवळीचे बॅकबोन होते हे लक्षात असू द्या. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वतः हे सगळं कबूल केलेलं आहे. मी ज्यांचा आता संदर्भ देत होतो आमच्या सरांना, पुण्यामध्ये आडागळे नावाचे डॉक्टर राजू आडागळे, त्यांचं एक आर्टिकल 11 फेब्रुवारी 2023 ला लोकसत्तामध्ये खूप छान त्याने आर्टिकल लिहिलेलं आहे. आपल्यालाही कदाचित ते माहित असेल. त्या आर्टिकल मध्ये राजू आडागळे असं म्हणतायत की लहुजींचा ब्रिटिश साम्राज्यशाहीला विरोध होता. त्याचबरोबर पेशवाईची पुनर्स्थापना मान्य नव्हती, कारण तत्कालीन पेशवे, वतनदार, जमीनदार, सावकार यांचा ब्रिटिश विरोधी उठाव स्वहितातून निर्माण झाला होता. उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य पुन्हा प्रत्यक्षात यावे यासाठी लहुजींचा लढा होता. म्हणजे ज्या पद्धतीचं लेखन आज आपण पाहत आहोत त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अनेक विचारवंत वेगवेगळ्या पद्धतीने आज लेखन करतायत. आणि सावित्रीबाईंच्या बाबतीमध्ये तर खूप या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीमध्ये तो इतिहासच आपल्या महाराष्ट्रासमोर आहे. अनेक विद्यापीठामध्ये या दोन्ही महात्म्यांनी जे काम केलेलं आहे आपण महाराष्ट्रभर किंवा देशभरातले लोक कोणी विसरू शकत नाही. कारण या देशातली पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाई आणि खऱ्या अर्थानं शाळा सुरू करणारे पहिले संप्रदायाचं कोण असेल तर ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. आणि मग त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या त्यांच्या ज्या चळवळी होता म्हणजे केवळ शैक्षणिक चळवळ चालवली असं नाही तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी वेगवेगळ्या शैक्षणिक चळवळी या ठिकाणी चालवलेल्या आहेत. मग ती शैक्षणिक चळवळ असेल, अस्पृश्यता निवारणाची चळवळ असेल, प्रौढ शिक्षणाची चळवळ असेल,
शेतकरी, कामगार यांच्या चळवळी असतील, पुनर्विवाह घडवून आणण्याची चळवळ असेल, बालहत्या प्रतिबंधक गृह काढण्याची चळवळ असेल, या सगळ्या चळवळी ज्या काही त्यांनी दोघांनी चालवल्या, याच्या पाठीमागे ही सगळी मंडळी, त्याचे मित्र जे काही 4-5 लोकांचं नाव घेतलं तर भवाळकर आहेत, परांजपे आहेत, वाळवेकर आहेत, गोवंडे आहेत, हे तर आहेतच आहेत, पण त्या सगळ्यांच्या पाठीमागं हातामध्ये काना एवढी काठी आणि दांडपट्टा घेऊन लहुजी साहेब उभा टाकले, पण पुण्यामधल्या प्रस्थापिताची हिंमत झाली नाही या दोघांना डिस्टर्ब करायची. त्याच्या पाठीमागे लहुजी साहेब आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मानवाच्या भौतिक आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी शिक्षण हा एकमेव उपाय आहे हे महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांना कळून चुकलं होतं, म्हणून त्यांनी पहिल्यांदा शिक्षणासारखं विद्यादान करण्याचं काम या जोडीने या ठिकाणी केलं. महात्मा फुलेंच्या चळवळीत लहुजी स्वतःहून गाडून घेत होते, म्हणून लहुजींना पुढे भाग टाकता येत होतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या काही गोष्टी पुण्यामध्ये केल्या आणि संबंध पुणे आणि पुणे परिसरामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 18 शाळा नंतरच्या काळामध्ये या दाम्पत्याने निर्माण केल्या, याच्या पाठीमागे लहुजी साहेबांची फार मोठी ताकद होती. आणि म्हणून ही सामाजिक, नैतिक आणि मानसिक ताकद देण्याचं काम लहुजी साहेब यांनी या ठिकाणी या दोन्ही दाम्पत्याच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आणि हा इतिहास जो आहे हे कोणीही आता विसरू शकत नाही, कारण नव्यानं अशा प्रकारचे संदर्भ, नव्यानं अशा प्रकारचं लेखन आता आपल्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून फुलेंनी विद्येचे जे मंदिर उभे केले पुणे आणि महाराष्ट्रभर नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, इकडं कर्नल भाऊराव पाटील होते, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पुणे होते, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांनी पुढे शाळा सुरू केल्या. परंतु हे जे काही विद्येचं मंदिर फुले आणि सावित्रीबाईंनी उभा केलं, त्याच्या पायाचे दगड पहिल्यांदा लहुजी साहेब खाले, म्हणून फुल्यांना तो मोठ्या मंदिराचा कळस वर काढता. हे आपण विसरून जात आहोत. आणि म्हणून फक्त लोकांना म्हणजे बघण्याची दृष्टी कशी असते बघा, आपण एखाद्या मंदिराकडे बघू लागलो तर ते कळस कसा चमकतो, किती देखणा कळस आहे, त्यावरचं काम किती नक्षीदार आहे, ह्याच्याकडे लोक आपण लक्ष देत असतो, परंतु पायाच्या दगडाकडे मात्र बघणाऱ्याचं लक्ष नसतं. आणि लहुजीच्या बाबतीमध्ये नेमकं तेच झालेलं आहे की लहुजीकडे बघणाऱ्याचा दृष्टिकोन हा अशा पद्धतीने आंधळ्या पद्धतीने लहुजीकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. आपण नेहमी बघतोय मोठा वृक्ष दिसला की त्याची फुलं बघतो, आपण त्याची पानं बघतो, किती सुंदर अशा प्रकारचे फळ लागलेले आहेत, हे सगळे बघतो, पण खाली जे जमिनीखाली मूळ त्याची असतात त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. लहुजीकडे सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक इतिहासकारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक इतिहासकार त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत. आणि म्हणून या काही आधुनिक काळामध्ये या इतिहासकारांनी लहुजींना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे किंवा न्याय द्यायची भूमिका घेतलेली आहे. असे काही इतिहासकार आपल्यासमोर 2-3 लोकांची नावं सांगतो, त्याही त्यांच्या ग्रंथामध्ये लहुजीबद्दल जे काही मतं व्यक्त केले ते आपल्यासमोर ठेवतो. डॉक्टर दिनेश मोरे नावाचे एक अभ्यासक आहेत, महाराष्ट्रातले इतिहासाचे चांगले अभ्यासक आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि या 1818 ते 1920 हा त्याचा कालखंड आहे. या कालखंडाचा इतिहास या मोरे साहेबांनी लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये पेज नंबर 306 वर ते म्हणतायत, बघा काय म्हणतात, समाज क्रांतीसाठी स्त्री शिक्षणाची आवश्यकता होती आणि म्हणून ज्योतिबाने 1848 मध्ये विडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. ही शाळा कर्मठ ब्राह्मणांच्या विरोधानंतर बंद करावी लागली. त्यानंतर दुसरी शाळा 1851 ला चालू केली सदाशिव गोवंडे यांच्या वाड्यामध्ये, आणि तिसरी शाळा 1852 ला वेताळ पेठेत सुरू केली. हे कार्य लहुजी बुवा आणि रामबा महार यांच्या मदतीने पूर्ण करू शकले. हा दिनेश मोरे यांच्या इतिहासाच्या पुस्तकाचा संदर्भ, पेज नंबर आणि त्याची आवृत्ती मी आपल्याला सांगितलेली आहे. अभ्यासक लोकांनी दिनेश मोरेंचं इतिहासाचं पुस्तक कुठल्याही बुक स्टॉलवर मिळतं, ते पुस्तक घ्यावं, त्याचा संदर्भ हा आपण शोधून घ्यावा. म्हणजे जे 48, 57, 52 ज्या शाळा सुरू केल्या, त्या शाळा सुरू करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीमागे असंही नव्हतं की लोक विरोध करत होते म्हणून मुली त्या शाळेमध्ये पाठवल्या जात नव्हत्या, पण रामबा महार आणि लहुजी साळवे यांनी त्या मुली कशा आणल्या याचंही वर्णन त्यांनी जोशीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. लहुजी साळवे आपल्या जात बांधवाकडे जात असत आणि शिक्षणामुळे हे फायदे होतात म्हणून
काही मुली जे पालक पाठवू इच्छित होते त्या मुलींना पोत्यामध्ये ते मुली घालून असं पाठीमागे टाकून शाळेमध्ये नेऊन सोडायचे. शाळेची वेळ झाली लहुजी त्या पोरींना पोत्यामध्ये घालायचे, पाठीवर टाकायचे आणि घरी नेऊन सोडायचे. हे असं का करत असतील हा प्रश्न माझ्या मनामध्ये सुद्धा येतो. एवढे बलदंड आणि एवढे दांडपट्टा आणि कुस्तीगीर असलेले लहुजी साळवे यांना सुद्धा असं पोरीनं पोत्यामध्ये घालून पाठीवर घेऊन जावं लागायचं. याचं कारण काय? समाजाचा नैतिक दबाव. त्या पुण्यामध्ये तिथल्या कर्मठ लोकांचा प्रचंड विरोध होता शिक्षणाला. शिकल्यानंतर वेगवेगळ्या लोकांच्या इतिहासामध्ये अनेक पुस्तकाचे संदर्भ आपल्याला माहिती आहे. मुलगी शिकली म्हणजे ती प्रियकराला पत्र लिहिल, मुलगी शिकली म्हणजे ती पळून जाईल, मुलगी शिकली म्हणजे तिचा पाय वाकडा पडेल, मुलगी शिकली म्हणजे असं होईल, मुलगी शिकली म्हणजे तसं होईल आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाला विरोध. एवढंच नाही मित्रांनो, अनेक ग्रंथामध्ये हे सुद्धा लिहिलेलं आहे की त्या काळामध्ये एखाद्या मुलीने आपल्या नवऱ्याशी इतर व मोठ्या लोकांसोबत बोलायचं सुद्धा नाही, पायामध्ये चप्पल घालायची नाही, नवऱ्याच्या पंक्तीला बसून जेवायचं नाही, इतरांच्या समोर नवऱ्याला बोलायचं नाही, इतरांच्या समोर मुलीने बाहेर यायचं नाही, अशा प्रकारची बंधनं होती. आणि म्हणून मी हर्षदाला आधुनिक मुक्ता असं म्हणालो, कारण ती ज्या निर्भीडपणे बोलत होती तिचं कौतुक करणं हे आमच्यासारख्या शिक्षकाचं काम आहे. आणि म्हणून मुक्ता साळवे सुद्धा ही त्या मुलीपैकी एक होती ज्यांना पोत्यामध्ये लहुजींनी घालून शाळेमध्ये सोडलं होतं. त्याच्यातली मुक्ता साळवे. आणि त्या मुक्ता साळवेने 1855 जो निबंध लिहिला तो इथल्या प्रस्थापितांच्या खुर्शीखाली ठेवलेला बॉम्ब आहे. इथल्या प्रस्थापितांच्या खुर्शीखाली ठेवलेला बॉम्ब आहे. तो कधी कुठे सांगता येत नाही. लहुजींच्या मुक्ता साळवेचा निबंध कुठेच अभ्यासक्रमात आम्हाला शिकवता येत नाही. लहुजींनी जे मुक्ता साळवे घडवली, जे मला चॉकलेट पेपर पुस्तक काय म्हणाले लहुजी साळवेची पुस्तकी, त्या लहुजी साळवेच्या पुढील निबंध ज्ञानोदय इंग्रजांच्या काळामध्ये जे नियतकालिक चालत होतं त्या ज्ञानोदयामध्ये हा क्रमशः 2 भागामध्ये तो निबंध छापला गेलेला आहे. आणि तो निबंध प्रत्येकाने वाचावा. की मुक्ता साळवे त्या काळामध्ये 3री-4थी शिकलेली मुलगी त्या व्यवस्थेसमोर प्रश्न उपस्थित करते की जर आम्हाला वेद पुराण पठण करता येत नाही, आम्हाला ते वाचता येत नाही, तुमचं बायबल आम्हाला वाचता येत नाही, तुमचं कुराण आम्हाला वाचता येत नाही, आमच्या हिंदू धर्माचे ग्रंथ मला वाचता येत नाही, तर मग आमचा धर्म कोणता? हा जो प्रश्न मुक्ता साळवे त्या काळामध्ये उपस्थित केला. हे संस्कार फुले दाम्पत्याचे हे संस्कार त्या काळामध्ये. आता उच्च शिक्षणामध्ये मी आणि सोनवणे सर आहोत. आता किती मुलं प्रश्न उपस्थित करतात तर आपल्यासमोर कोरोना म्हटलं सूर्य पश्चिमेकडे उगवतो. हो असं आहे का सर? हो बरोबर आहे. पश्चिमेला उगवतो म्हणून सूर्य ते हो बरोबर आहे सर. म्हणजे कार्यकारण भाव ज्याला आपण म्हणतो किंवा विज्ञानवाद ज्याला आपण म्हणतो किंवा बुद्धिप्रामाण्यवाद ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सावित्रीमाईने आणि मुक्ता साळवे महात्मा ज्योतिबा फुले त्या काळामध्ये अशा प्रकारचा विज्ञानवाद, अशा प्रकारचा बुद्धिप्रामाण्यवाद, अशा प्रकारचा विचार त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर, त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्या डोक्यात घातला. आणि म्हणून मुक्ता साळवेने अशा प्रकारचा प्रश्न त्या काळामध्ये 1855 उपस्थित केला की आमचा धर्म कोणता? तो निबंध आता येत नाही समोर, येत नाही समोर. याचं संशोधन आपण करण्याची गरज आहे की का तो निबंध पुढे येत नाही, का तो विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये निबंध येत नाही, का तो महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या पदवीच्या अभ्यासक्रमातून निबंध येत नाही, याचंही संशोधन करणं आता या पिढीचं काम आहे. मित्रांनो, दुसरा इतिहासाचा मी संदर्भ आपल्या समोर ठेवतो. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 1960 या ग्रंथामध्ये डॉक्टर अनिल कठारे पृष्ठ क्रमांक 157 वर लिहित आहे. 1885 मध्ये पुणे शहरात वेताळ पेठेत सदाशिव गोवंडे यांच्या वाड्यात अस्पृश्यासाठी शाळा सुरू केली. या शाळेला अनेकांनी आर्थिक मदत केली, कोणी पुस्तके दिली. दक्षिणा प्राइज कमिटी, म्हणजे दक्षिणा फंड नावाची कमिटी त्या काळात होती. दक्षिणा प्राइज कमिटी मधून महिला 25 रुपये मदत मिळू लागली. लहुजी साळवे मान आणि राणोजी महार यांनी महारामांगाच्या वाड्यात जाऊन मुलांना शाळेत आणण्याचे काम केले. पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, पृष्ठ क्रमांक मी आपल्याला सांगितलं. हे काय सांगावं लागतंय मला, कारण लहुजी महाराष्ट्रासमोर अशा पद्धतीने कधी आलेच नाहीत.
आणि त्यांच्या जगेत देशासाठी मरेल देशासाठी या वक्तव्यावर अनेकांनी टीका केलेली आहे. असं म्हणजे तेव्हा देशच नव्हता, देशची कन्सेप्टच नव्हती. आणि म्हणजे असं कसं म्हणू शकतात मग, हे मान्य आहे मला. त्या काळामध्ये संस्थानं होती, वेगवेगळे छोटे छोटे राज्य होते आणि म्हणून देशची कन्सेप्ट नव्हती. तेच म्हणजे इंग्रजांच्या नंतर इंग्रजांच्या दरम्यानच्या काळामध्ये स्वातंत्र्याची चळवळ जेव्हा निर्माण झाली त्या काळामध्ये देशची कन्सेप्ट आपल्यामध्ये आली आणि मग देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ते सगळे संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली, हेही आपल्याला मान्य आहे. पण देशभक्त नव्हते किंवा लहुजींच्या मनामध्ये इथल्या मातृभूमीबद्दल प्रेम नव्हतं असं म्हणणं म्हणजे हा वेडगळपणा आहे. आणि म्हणून हे सगळे संदर्भ मी तुम्हाला देतोय की लहुजी हे खऱ्या अर्थानं कोणती भूमिका त्या काळामध्ये वठवत होते हे आपल्याला कळावं आणि एक संदर्भासहित पुन्हा तुम्हाला लोकांना सांगता यावं. कारण मुंबईमधून गेलेला विचार महाराष्ट्रावर जात असतो आणि म्हणून याच्यासाठी हे सगळे संदर्भ मी आपल्यासमोर ठेवतोय. मित्रांनो, या ठिकाणी अनेक कठारे अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये करतात. विजया इंगोले नावाच्या आमच्या आंबेजोगाईच्या एक महिला आहे. या विजया इंगोले यांनी ज्ञानज्योती माई सावित्री फुले अशा प्रकारचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. बरोबर 200-300 पानाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 78 व 7-8 या पानावर त्या लिहित आहेत, सावित्रीबाई शाळेला जाताना रस्त्यावर एक टोळके उभे होते. म्हणजे सावित्रीबाईंचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. 2 शाळा घेऊन जायच्या, शाळेमध्ये गेल्यानंतर लोकांनी मग दगड शेर विटा मारल्या, ती साडी बदलून शाळेत पुन्हा दुसरी साडी परिधान करून मुली समोर यायच्या आणि मग शाळेला जात असताना एक टोळकं समोर उभा टाकलेलं होतं आणि त्या टोळक्यातल्या लोकांनी मग शेर मारायचं, विटा मारायच्या, काहीतरी अभद्र बोलायचं सावित्रीबाईकडे, लोक काहीतरी कॉमेंट्स करायची, अशा पद्धतीचा प्रयत्न एकदा दोनदा झाला. पहिल्या दिवशी सावित्रीबाई गेल्या तेव्हा ते टोळकं त्यांची म्हणजे निंदा नाराजी करत होतं. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या टोळक्याला त्यातला एक धडीकडून पुढे आला, त्यांनी लिहिलंय पुढे बघा. दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई जेव्हा गेल्या विटंबना करीत होते, दुसऱ्या दिवशी सावित्रीबाईने बाईला धमकी दिली, मांगा महाराजा पोरींना शिकवणे बंद कर, नाही तर तुझी आबरू घेऊ. सावित्रीबाईला काय म्हटलंय, मांगा महाराजा मुलीला शिकवणे बंद कर, नाही तर तुझी आबरू घेऊ. तेव्हा सावित्रीबाई ही एका शूर वीराची पत्नी होती. महात्मा ज्योतिबा फुले फार बदलट होते शरीराने आणि मग सावित्रीबाई पुढे सरसावल्या आणि त्या भुतेकरांच्या तोंडामध्ये थोडा एक चापट मारला. आणि हे जे पवित्र काम आहे, हे पवित्र काम मी कधीही सोडणार नाही असं म्हणून सावित्रीबाई पुढे गेल्या. घडलेला प्रसंग सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितला आणि दुसऱ्या दिवसापासून लहुजी साळवे यांच्या तालमीतला एक पहेलवान माई सावित्रीबाईच्या पाठीमागे संरक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी उभा केला. असा संदर्भ विजया इंगोले यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला. आता हे सगळे इतिहासाचे संदर्भ मित्रांनो आपल्या सगळ्या लोकांना हे मी सांगतो आहे. केशव शिवराम भवाळकर हे पुण्यामध्येच जे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सोबत काम करत होते, त्यांच्या आत्मचरित्राचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. त्यांनी यात असं लिहिलेलं आहे की लहुजी मुलींना मी जे आता सांगितले कोणत्या घेऊन ते कसे आणायचे, हा भवाळकरांच्या आत्मचरित्राचा प्रसंग आहे. उद्या कोणी म्हणेल लहुजी असं आणत होते का, त्याला पुरावा काय, आजकाल लोक पुराव्याशिवाय पुरावाच मागताय. म्हणून केशव शिवराम भवाळकर यांचं चरित्र आहे, हे चरित्र आपण निश्चितपणे या ठिकाणी पाहावं आणि त्यातून हे सगळे संदर्भ लहुजी खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं काम करत होते का, आणि म्हणून या देशातल्या अंधश्रद्धा, रूढी परंपरा किंवा माणसाला नाकारणाऱ्या प्रथा याच्या विरोधी लहुजी साळवे होते. आणि म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला किंवा त्या सगळ्या कारभाराला पुन्हा या महाराष्ट्रामध्ये कसं प्रस्थापित करता येईल याचाही प्रयत्न लहुजी साळवे त्या काळामध्ये केलेला आहे. आणि हे सगळे जे काही महात्मा फुलेंच्या बरोबर राहिलेले मग लोकहितवादी असतील, भवाळकर असतील, परांजपे असतील, या सगळ्या लोकांनी जरी महात्मा फुलेंना अगदी असं काय म्हणतो आपण प्रस्थापिताच्या नजरेत पण येतात ती मदत केलेली आहे, परंतु अनेक लोक महात्मा फुलेंच्या चळवळीमधून विड्रॉ सुद्धा झालेले आहेत. लोकहितवादी त्यातलेच एक, चिपळूण तर त्यातलेच एक. हे सगळी माणसं फुल्यांबरोबर सुरुवातीला होती, परंतु प्रचंड अशा प्रकारचा माणसाचा त्या समाजाचा कर्मठ लोकांचा दबाव असल्यामुळे फुल्यांपासून ही सगळी माणसं वेगळी. स्वामी दयानंद सरस्वतीच्या बाबतीमध्ये घटना प्रसंग आपल्याला माहिती आहे. 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजी
महिलांना समानतेची वागणूक देत होते. त्यांचे विचार थोडेसे पुरोगामी अशा प्रकारचे होते. म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांना पुण्यामध्ये काही व्याख्यानाला बोलावलं आणि शेवटी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचे ठरलं. हे जेव्हा पुण्यातल्या कर्मठ लोकांना कळालं तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला. परंतु ही मिरवणूक अत्यंत व्यवस्थित अशा पद्धतीने पार पडली. त्याचं कारण काय, तर गहुजींचे 500 पहिलवान त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले, म्हणून कोणीही त्या मिरवणुकीला विरोध केला नाही. आणि म्हणून गहुजी साहेबांचं महत्व, गहुजी साहेबांचं काम हे पडद्याआड करण्यासारखं नाही. आणि किमान सोशल मीडियावरून आपण काहीतरी मूर्खपणाचं स्टेटमेंट करण्यासाठी गहुजींचं काम नाही. मित्रांनो, दक्षिणा प्राईज कमिटीचा उल्लेख आपण केला. त्या दक्षिणा प्राईज कमिटीमधून मुलांना 25 रुपये महिना त्यांच्या शाळेला मदत मिळत होती. आणि या दक्षिणा प्राईज कमिटीकडून पुण्यातल्या काही ब्राह्मणांना तो दक्षिणा दिला जायचा. कुठलं काही न करता दक्षिणा खायची सवय त्या ठिकाणी त्या काळामध्ये होती, असे इतिहास सांगतो, मी म्हणत नाही. इतिहासामध्ये त्याचे संदर्भ आहे. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले, भवाळकर, परांजपे, गोवंडे, लोकहितवादी या सगळ्या 4-5 मित्रांनी दक्षिणा प्राईज कमिटीच्या प्रमुखाला पत्र लिहिलं. अशा प्रकारचा फुकट दक्षिणा दिला. आणि त्यावेळेस तो दक्षिणा बंद झाल्याची बातमी जेव्हा कळली, पुण्यातल्या दोशीवाड्यामध्ये एका रविवारी सभा भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये 5 लोकांना तिथे बोलवलं. आता परांजपे, गोवंडे, वालेकर हे सगळे चुळबुळ करू लागले. आता आमचं काही खरं नाही, आमच्यावर बहिष्कार टाकणार, आम्हाला मारणार, आम्हाला काहीतरी करणार वगैरे वगैरे. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की तुम्ही चिंता करायची गरज नाही. हा पण इतिहासाचा संदर्भ सांगतोय, काल्पनिक नाही. फुले म्हणाले की तुम्ही चिंता करायची गरज नाही. हा भवाळकरांच्या आत्मजीविताचा प्रसंग आहे. तेव्हा फुलेंनी सांगितलं, जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल हे पत्र कुणी लिहिलं तेव्हा माझं नाव सांगा. फुले काय म्हणाले, तेव्हा माझं नाव सांगा. आणि मग त्या ठिकाणी रविवारी सकाळी त्या दोशीवाड्यामध्ये सगळे हे लोक निघाले, 5-6 लोक. दोन्ही बाजूला क्रांतीवीर लहुजी साळवेंच्या तालमीतले ते पहिलवान 150 लोक समोर आणि हे मुले 5-7 लोक निघाले त्या वाड्याकडे. आणि मग हे सगळे पहिलवान असल्यामुळे कोणाची हिंमतच होईल ना मारायची, शिवा द्यायची किंवा काय करायची. पण तरीही जिथून जागा, अरे हे पुन्हा सगळं बघू लागले त्या लोकांकडे. जिथून जागा मिळत तिथून त्याला चिमटा घेऊ लागले, कुणी शिंदी ओढू लागले, कुणी काही करू लागले. अशा प्रकारचा हा म्हणजे त्याला विरोध करण्यासाठी. आणि जेव्हा ही सगळे 5-6 मित्र तिथं वाड्यात जातात त्यावेळेस मात्र तिथं विचारलं जातं की हे पत्र कुणी लिहिलं, दक्षिणा प्राईज कमिटी पत्र कुणी लिहिलं की आमचा दक्षिणा बंद करा म्हणून. तेव्हा सगळ्यांनी फुलेकडे बोट दाखवलं आणि सभा पंक्चर झाली असा तिथं उल्लेख आहे. म्हणजे कुणाची हिंमतच होईना ना. फुलेंच्या पाठीमागे लहुजी, फुलेंच्या पाठीमागे लहुजींच्या तालमीतले सगळे पहिलवान, त्यामुळे पुढे सभा झालीच नाही, कुठली शिक्षा झाली नाही. अशा प्रकारचं काम, अशा प्रकारचं शौर्य, अशा प्रकारची मदत, अशा प्रकारचं बॅकबोन ज्याला आपण म्हणतोय ते क्रांतीवीर लहुजी साळवे आहेत. आणि म्हणून लहुजी साळवेबद्दल ट्रीटमेंट करताना जर कोणी म्हणत असेल की लहुजी साळवे हे काल्पनिक आहेत, लहुजी साळवे हे झालेच नाहीत, लहुजींच्या आयुष्याचे प्रसंग असेच आहेत, लहुजींनी ती जगेल तर देशासाठी हे म्हणलंच नाही, अशा लोकांच्या तोंडाखाली, कानाखाली मारण्याची आवश्यकता आहे. याच्यासाठी मुद्दामून संभाजीनगरहून ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक पहिल्यांदा मी आलेलो आहे. हे सगळे संदर्भ जुळवून लवकरच ग्रंथ छानपैकी महाराष्ट्राने त्याला आपल्या सोबत आणि तो वाचनीय अशा प्रकारचा ग्रंथ राहील एवढी काळजी घेऊन सातत्याने लेखन माझं चालवायचं. याच वर्षी प्रकाशित होणार होतं, परंतु समितीच्या कामामुळे मला जमलं नाही. लवकरच हा ग्रंथ मी आपल्या सेवेत सादर करणार आहे, इतिहासातले सगळे संदर्भ देऊन. आणि म्हणून पुन्हा एकदा या क्रांतीवीराला, या क्रांतिकारकाला मी आपल्या समोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला ऐकून घेतलं कारण माझ्यानंतर सर बोलणार आहे, त्यामुळे मी माझं भाषण देतो. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय.